नमस्कार, मी गौरी किरण तुमचं स्वागत करते दिवाळी स्पेशल कार्यक्रमात। मित्रांनो, या मंगलमय दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही घरात खूप छान दिवाळी सेलिब्रेट करत, पण या भागात आपण दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी काही खास सेलिब्रिटींना बोलवलंय। चला तर मग मी तुमची ओळख करून देते। आजच्या भागात ही दिवाळी आपल्यासोबत सेलिब्रेट करणार आहे एक उत्तम अभिनेता, खूप चांगला लेखक, मनाने कवी असणारं व्यक्तिमत्व, याशिवाय उत्स्फूर्त सूत्रसंचालक, अत्यंत हजरजबाबी आणि शिवाय अलीकडेच फेमस झालेल्या आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे या सिग्नेचर स्टेपचे कोरिओग्राफर म्हणजेच वन अँड ओनली जितेंद्र जोशी। आणि याशिवाय आणखीन एक छान व्यक्तिमत्व आपल्यासोबत हे सेलिब्रेशन करणार आहे। आपल्या उत्तम अभिनयाने ज्या घराघरापर्यंत पोहोचल्यात, पण त्या व्यतिरिक्त आपल्या घरात बनणारं चवदार चविष्ट जेवण डब्यात भरून ते सेटवर नेऊन तिथल्या कलाकारांना आणि त्याशिवाय तिथल्या प्रत्येक माणसाला ज्या आग्रहाने खाऊ घालतात, अशा मराठी इंडस्ट्रीच्या अन्नपूर्णा देवी म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने। आणि याशिवाय आणखीन एक खास पाहुणे आपल्यासोबत हे सेलिब्रेशन करणार आहेत। फरारीची सवारी करण्याची हौस भागवल्यानंतर आता 200हून जास्त हिंदी कलाकारांना थेट व्हेंटिलेटर पर्यंत पोहोचवणारे आम्ही व्यक्तिमत्व म्हणजेच राजेश मापुसकर। नमस्कार। तुम्हा तिघांचंही मायबोलीच्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमात मनापासून स्वागत। धन्यवाद। व्हेंटिलेटर 4 नोव्हेंबरला रिलीज होतोय आणि खऱ्या अर्थाने हा सिनेमा बघण्यासाठी अवघा महाराष्ट्र आता व्हेंटिलेटरवर आहे। पण सिनेमाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत, पण सुरुवात अर्थातच दिवाळीचा माहोल आहे आणि आता दिवाळीत ऐन दिवाळीत इतके छान फटाके तुम्ही फोडणार आहात या सिनेमातून। तर तोच माझा पहिला प्रश्न आहे। प्रत्येकासाठी दिवाळी वेगळी असेल, तुमची दिवाळी मला ऐकायची, कशी असते तुमच्या घरची दिवाळी? माझ्या घरची दिवाळी, मी आजोळी वाढलो, त्यामुळे लहानपणीची दिवाळी, बालपणातली दिवाळी खूप सुंदर होती। कारण त्या दिवाळीमध्ये सगळे पदार्थ घरी केले जायचे, त्या फराळाचं काहीतरी अप्रूप होतं, त्या फटाक्यांचं अप्रूप होतं। जोपर्यंत ते फटाके बनवणारे लहान हात पाहिले नव्हते, त्या लहान मुलांना जे आजार होतात ते पाहिलं, तोपर्यंत फटाक्यांचं अप्रूप होतं, तोपर्यंत होती दिवाळी। दिवाळी तीच आहे, फक्त त्या दिवाळीच्या सगळ्या त्या एक एक बोगद्यातून निघत निघत मी वेगळा झालो आहे। तर ती आताची दिवाळी जास्त महत्त्वाची याचं कारण असं की माझं कुटुंब, माझा परिवार, या व्यतिरिक्त एका मोठ्या परिवाराशी मी जोडला गेलो। तो परिवार म्हणजे माझा या चित्रपटसृष्टीतला परिवार। आणि फार क्वचितच तुमच्या वाट्याला अशी भूमिका किंवा असा चित्रपट येतो की जो तुम्हाला काहीतरी शिकवून तर जातो, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो चित्रपट तुम्हाला आतून कळतं की हा चित्रपट माझ्या लोकांसाठी, माझ्या माणसांसाठी, तसं प्रत्येक कुटुंबातल्या माणसासाठी होऊन बनलेला व्हेंटिलेटर, त्याचा आपण भाग असणं, यासारखी सुंदर दिवाळी आजपर्यंत नव्हती माझ्यापेक्षा। कन्याताईंची दिवाळी स्पेशल असणारच। तर तुमच्या घरच्या दिवाळीला कितीतरी पदार्थ होत असतील, कितीतरी मजा मस्ती होत असेल, हे सगळं ऐकायला आवडेल। माझ्या माहेरची दिवाळी फारच छान असायची, जी मी आता सासरी आणली आहे। सासरी आल्यानंतर संजयच्या दोन्ही बहिणी लग्न होऊन सासरी गेलेल्या त्यांच्या, आणि अवलिया काय कधी असायचे कधी नसायचे, दिवाळी कधी बाहेर असायची कधी त्यांच्या दृष्टीने प्रत्येक दिवस दिवाळी आहे किंवा कुठलीच दिवाळी नाही। तर त्याच्यामुळे जेव्हा लग्न होऊन आले तर तेव्हा ॲक्च्युली असं जर लग्नाच्या अगोदर बघितलं की सासू सासऱ्यांनी कंदीलच लावलेला नाही। म्हटलं आपल्याकडे कंदील का नाही लावलाय? दिवा लावला ना, माझ्या सासऱ्यांनी सांगितलं। म्हटलं पण तो दिवा आहे, कंदील कोण येते आपल्याकडे? कोणी येते? ते असे बिंदास होते, संजयपेक्षा ते मस्त होते एकदम। तर मग मी जाऊन ते तोरण लावलं, अशा पद्धतीने मी ते आणलं। आणि नंतर मग फराळ पण संजयला तेलकट नको, ते नारळ नको, हे नको, सगळं त्याला नको असायचं। तर मग आम्ही ते सुरू केलं। मी म्हटलं मुलीला आपल्याला कळलं पाहिजे की काय असतात पदार्थ काय, त्याच्यामुळे मग ते हळूहळू सुरू झालं। आणि मग एक एक पदार्थ मी करायला लागले आणि आता त्याची सवय लागली सगळ्यांनाच। आणि खरेदी याचं जे सोन्याचीच खरेदी करायची, कपड्यांची खरेदी करायची, आम्हाला तिघांनी याची फार आवड नाही आहे। म्हणजे ही अशी खरेदी करण्यापेक्षा आम्हाला त्याचा आनंद दुसऱ्याला देण्यात जास्त आनंद मिळतो। की एखाद्या संस्थेला आम्ही जाऊन मदत करतो, की काही आता संस्थेत आव्हान पालक संघ म्हणून आहे की जिथे मेंटली चॅलेंज मुली आहेत, तर अशा ठिकाणी जाऊन मी, जुलिया, संजय आम्ही ती दिवाळी साजरी करतो। त्यांना घरी केलेले पदार्थ नेऊन देतो किंवा त्यांच्याकडे केलेले कंदील आम्ही घेतो आणि दुसऱ्यांना देतो।
आणि अशी खरेदी करण्यात आम्हाला तिघांनाही जास्त इंटरेस्ट आहे. जुलिया तुमच्या मुलीचं नाव हो. ते कुणी ठेवलं होतं? संजयनीच. कारण मी त्याला सांगितलं होतं की ती मोठी जर लोक नावं ठेवतीलच, पण आत्ता तू नाव ठेव त्याच्यावरती, कारण तो खूप हुशार आहे आणि नक्कीच त्याच्या डोक्यातून काहीतरी वेगळं नाव येणार याची मला पूर्ण खात्री होती. तर त्याच्यावरती तो म्हणाला की मुलगा झाला तर मी दगड नाव ठेवेन आणि मुलगी झाली तर माती ठेवेन. म्हणलं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण दगड संजय मोने असं येईल आणि माती संजय मोने असं येईल. आईचं नाव संधी सोडत नाही तर बायका. म्हणजे मी साधा सांगत होते की तू नाव ठेव बाळाचं. खरंच बोलला का काय? खरंच दगड किंवा माती. हो. आणि मग मुलगी आम्हाला झाल्यानंतर तिचं हास्य बघून त्याला जुलियन फूल, जुलिया रॉबर्ट्स आम्हाला दोघांनाही आवडते आणि आता आमच्या लेकीलाही आवडते. राजेश सरांकडे युवा व्हेंटिलेटर ज्यांच्यामुळे आता आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतात की यारे या हे गाणं तुमच्या काकांनी लिहिलं होतं आणि तशा वातावरणात तुम्ही वाढलात की ते भजन किंवा त्या पद्धतीने ते गाणं गायलं जायचं. याचा अर्थ तुमच्या घरी दिवाळी खूप छान सेलिब्रेट होत असणार आहे. तर मला ऐकायची तुमच्या घरची दिवाळी. मी गावात वाढलो, एकत्र कुटुंब व्यवस्था होती. माझ्या घरामध्ये आजही 60 ते 65 माणसं अशी जनरली वावरत असतात. त्यामुळे आमच्या घरी दिवाळी रोजच असायची. आणि आता दिवाळी म्हटलं की मला कसली आठवण येते. मला सकाळी 4 वाजता पहाटे थंडीमध्ये आई उठवायची, मग उठणं लावायची. ते उठणं लावल्यानंतर एक असा अंगावर काटा यायचा. मला ते नकोसं वाटायचं. माझं लक्ष असायचं की अजून काका फटाके आणतात, कारण सकाळी सगळे 4 वाजता आमचं किराणाचं दुकान होतं, फटाक्याचं दुकान होतं. मग सगळे काका आमचे दुकानातून फटाके आणून प्रत्येकाला वाटायचे. तर माझ्या वाटणीला किती फटाके आहेत त्याच्यावर माझं लक्ष असायचं. मोती सोप, त्याचा वास मला येतो. घंगाळ आपल्या घरात असतो. हो. त्यानंतर मग आई रांगोळी काढायची. मग आम्ही सगळ्या अंगणामध्ये आंघोळ करायचो. मग कोणाच्या आंघोळीला कोण जास्त फटाके वाजवते ह्याच्यावरनं चढाओढ लागायची. कधी कधी ते फटाके की त्यातून तो बॉम्बनी तो एक दगड वगैरे उडायचा, मग तो लागायचा. दिस वॉज लाईक अ व्हेरी नॉर्मल होतं की आमच्या प्रत्येक दिवाळीला असं व्हायचं. त्यामुळे दिवाळी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी मला आठवतात. पण कुठेतरी ते हरवलं. मुंबईत आलो आणि ते हरवलं. आणि अंगण नव्हतं, ते घंगाळं नव्हतं, तो मोती सोप नव्हता. आता मी माझी मुलं बघतो, सकाळी अभ्यंग स्नानाला ते 9 वाजता झोपलेले असतात. मला वाईट वाटतं. अरे 5 वाजता उठायचं, कपडे घालायचे, फराळ करायचा, देवळात जायचं, उदबत्त्या लावायच्या, आमच्या समुद्रावर बैलाची झुंज व्हायची ना, कारड फोडायचं. अशा किती किती गोष्टी आता आम्ही बाथरूममध्ये फोडतो. मला असं कुठेतरी आणि मला वाटतं त्यामुळे व्हेंटिलेटर ही कथा ना ती तिथून आली ती. त्यामुळे मला असं वाटलं ही नाती हे सगळं किती डिजिटल झालं आहे. आता आपण सगळं टेक्स्टवरती फ्रेंडशिप चालू आहे. आता सगळे काही आपले डायलॉग ना अशा टेक्स्टवरती चालतात. आपण साधा फोनही उचलत नाही, आपण व्हॉट्सॲप करतो, आपण मेसेज करतो. हे सगळं हरवत चाललं आहे कुठेतरी. तर मी कॉन्शियसली असा प्रयत्न केला नाही, पण आता मी जेव्हा लुक बॅक की मला असं वाटतं की खरंच ही नाती गोती, हा जिव्हाळा, हे सगळं म्हणजे इमिजिएटली मी माझ्या मुलांमध्ये माझ्या नात्यांमध्येच हरवलेलं आहे. तर बाकीच्या ठिकाणी काय होत असेल. तर कदाचित व्हेंटिलेटरची जी फॅमिली आहे, व्हेंटिलेटरची जी कथा आहे, ती कदाचित पुन्हा लोकांना रिकनेक्ट करेल आपल्या फॅमिलीशी, अशी आशा आहे मला. तर कदाचित ही स्टोरी कुठून तरी तिथून येऊन ती आता फिल्मच्या रूपामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर येते. तुमच्यासोबतच्या या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दिवाळी स्पेशल.